काट्यावर घ्यायचा. हो. नमस्कार, मी आता भाऊसाहेब बिराजदार कारखान्यावर आहे. आपण पाहू शकतो भाऊसाहेब बिराजदार कारखान्यावरील हे वाहनं या ठिकाणी थांबलेले आहेत आणि भाऊसाहेब बिराजदार कारखाना बंद पाडण्यात आलेला आहे. आपल्या भागातील वडवणी तालुका आणि बीड जिल्ह्यातील सर्व जे काही आंदोलनकर्ते आहेत ते इथं दाखल झालेले आहेत आणि गव्हाणीमध्ये आंदोलनकर्ते उतरलेले आहेत. गणेश डोंगरे यांचा जो अपघाती मृत्यू झाला या कारखान्यावर, या कारखान्याने अद्यापर्यंत दखल घेतलेली नाही आणि कोणतीही मदत अजून त्या कुटुंबापर्यंत पोहोचलेली नाही. त्यांचं कुटुंब सुद्धा इथं आलेले, ते लहान लहान लेकरं इथं आलेले आहेत. आपण पाहू शकतो लहान लहान लेकरं आणि सर्व कुटुंबीय इथं आलेले आहेत. मजूर कारखान्याला करायचं का? बघा, बिराजदार कारखान्याच्या गव्हाणीत उतरण्याची वेळ ही या कारखानदारांनी आणलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय. महाराष्ट्रातील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते धावून आलेले आहेत. लोक आपापल्या पद्धतीने मदत करत आहेत, परंतु ज्या कारखान्यामुळे हे कुटुंब उद्ध्वस्त झालं, ज्या कारखान्यामुळे ह्या लेकरावर अनाथ होण्याची वेळ आली, त्या कारखान्याला अजूनही काही देणं घेणं नाही. गव्हाणीत लोक उतरलेत, आंदोलनकर्ते उतरलेत आणि लेकरांना उसाच्या गव्हाणीत उतरायची वेळ आली तरी कारखानदार करतात काय, हा मोठा प्रश्न आहे. लहान बघा, हे 3 लेकर गणेश डोंगरेचे इथं बसले, त्याची पत्नी आहे, त्याचे कुटुंबीय सर्व इथे येऊन बसलेत. कारखानदारांनी जर वेळेच काही दखल घेतली नाही तर याचा अनर्थ होऊ शकतो, आणखी कारखान्याचं नुकसान होऊ शकतं. कारखान्याला काय सहजासहजी हा प्रश्न सुटणार नाही, याची जाणीव कारखान्याने घेतली पाहिजे. बाळा, तू इथं आलेले आहेस, तुझ्या पप्पाचं निधन या कारखान्यावर झालेलं आहे, कशासाठी तू इथं आलीस? माझे पप्पा वारले, मला हे मुकदम काहीच करीना गेला. या मदत द्या म्हणजे तर मदत देत नाही. माझ्या पप्पाला न्याय मिळालाच पाहिजे. माझे पप्पा ऊस तोडून हे करत होते, आम्हाला शिकत होते, हॉस्टेलवर टाकीत होते. माझे पप्पा ते आता आम्हाला खाया कोणती, तेव्हा पप्पाच्या अंगावर टायली पडली, तेव्हा माझी माय ओरडत होती, माझ्या हे ऊस काढा एकानं सुद्धा इथं आले नाहीत ऊस काढायला. आता आपल्याला काय मागणी करायची यांच्याकडे? न्याय पाहिजे. आले का कोणी? विचारलं का तुला कोणी इथं? या अधिकारी काही म्हणले का? नाही दिला का? नाही दिला, कुणीच नाही दिला. कुणीच दिला नाही. आमचा जीव गेला तरी आम्ही उठणार नाही तिथून. बघा, फक्त 5-7 वर्षाची पोरगी आहे, तिला कळतंय की न्याय देणं किती गरजेचं आहे, परंतु अजून कारखानदाराला कळाय नाही. या गंभीर हिच्या शब्दाकडे कुठेतरी लक्ष द्या. म्हणलं मिळालं तर पप्पा जवळ जातून खायला देत होते. पप्पा खायला देत होते. मी म्हणते आम्ही जर मेलो तर पप्पा जवळ जातो. आता कारखाना जर आम्हाला काही करायचं नसतं आम्हाला मारून टाका म्हणते. मिळालं तर बरं होईल ना आमचं. काय सांगता ताई? कुठं घटना झाली होती? काटेच्या माग घटना झाली होती. तिथं छकडी पलटल्या आम्ही समधी जण वळटला तर
की माणसानं मदत करा, वाचमी नाही नो पळा. मी मोठ्यानं वरडली की पळा, त्या ट्रॅक्टर भोवती ऊस उचलतात तरी आम्हाला ऊस उचला ना गेला. आमच्या मदतीला तिथं कुणी सैद असं धावून आलं नाही की हे ऊस उचलून टाकावं म्हणून. आम्ही त्यांना म्हणलं आम्हाला जेसीबी द्या तुम्ही काढायला माणूस, तरी त्यांनी आम्हाला कुणी जेसीबी दिली नाही. इकडून तिकडून आमच्या माणसानं काढलं तर आम्ही म्हणलं तर आम्हाला गाडी तरी जायला त्या नेतात, गाडी तरी म्हणून आम्ही वळत तरी त्यांनी आम्हाला गाडी सहित दिली नाही जायला. माझ्या मालकाला न्याय भेटलाच पाहिजे आम्हाला. आम्ही इथं जीव देणार पण उठणार नाही तर आम्ही आता कारखान्याचे लोक कोणी आले का नाही, अजून भेटले का नाही? अजून आम्हाला आणि कुणी सहित भेटलं नाही आमच्याकडे, आणि कसलं आलं सहित नाही. त्यांनी विचारलं सहित नाही की तुमचे उलट गावानीतले माणसं वरी बोलवी तिथं आम्हाला हे करायले तर, पण आम्ही इथलं उठणार नाही तर आमच्याकडे मदतीला कुणी हात धावला नाही. जर मालकाला माझ्या वाचवीला असते त्या दिवशी समजेनं मदत केली असते तर आज माझे मालक असते, आम्हाला रुपया मागण्याची गरज लागली नसती. माझे मालक मेलेत ह्यांच्यामुळेच मेलेत, ह्या कारखान्याच्या चुकीमुळेच हे झाले. मदत ही आपल्याला ह्या लेकरांसाठी पाहिजे. हो, मदत पाहिजे. लेकर कशाच्या जीवावर जगवायचे. कारखान्याने जर आता मदतीची भूमिका नाही घेतली तर आपलं काय भूमिका आहे? आमची भूमिका ही की आम्ही इथं जीव सोडून देणार आहे. तर माझे जसे पतदेव गेले तर तसे माझे 3 मुलीं मी इथं जीव सोडणार. माझी सासू लंगडी खोळी या, त्यांचा बी काय मला आधार नाही या, का मग त्यांनाच खाता येत नाही करून त्या मला कुठून आधार देणार आहे. त्याच्यामुळे आम्ही ह्या गावानेच जीव देणार आहे. आम्ही 3 मुली, माझ्या मालकाचा इथंच जीव गेला, आमचा बी इथंच जाणार आहे. बोल बोल बाळा. ते मुकदम तोच आम्हाला आधार देत नाहीत जवळ कारखानदार. आम्ही ते येत नाही तोच, ते नाही आलं तरी आम्ही 6 महिने इथंच बसून राहणार. कधीच नाही आलं तर इथं जीव घेणार, फाशी घेणार. आम्ही इथंच फाशी घेणार. कारण की आम्हाला पप्पाशिवाय आम्हाला कोण आमच्या ध्यानात पप्पाच्या तोंडात येत होतं तुम्हाला शिकवणार तुम्हाला शिकवणार, त्याच्याशिवाय पप्पाच्या तोंडात काही शब्दच यायचा नाही. पप्पाला म्हणलं पप्पा तुम्ही कुठे चाललात भरायच्या दिवशी पसारा ते भरायला होते. पप्पाला म्हणलं कुठे कुठे चाललात, पप्पा म्हणले कारखान्याला चाललात. तुम्हाला ऊस तोडून जगवण्यासाठी शाळा शिकवण्यासाठी पैसे आणायले ऊस तोडून. मी त्या दिवशी आता पप्पा नाही तर आम्ही काय करावा, आम्हाला काही सुचा नाही. म्हणजे आम्हाला असं वाटायले इथंच जीव घ्यावा इथंच मारावा, पप्पा पाशी जावा. आम्हाला काही आम्हाला हेच होय ना, इथंच जीव सोडून ते वाटायला आम्हाला. माझे पप्पा माया करतील का म्हणून आता आमचे पप्पा माया करतील का आता. माझ्यावर किती जीव होता, माया किती जीव होता. लहान लेकरांच्या या व्यथा लवकर प्रशासन, जे काही जिल्हा प्रशासन असेल, कलेक्टर असतील या जिल्ह्याचे, जे काही अधिकारी असतील, ऊसतोड कामगार संघटनेचे लोक इथं आलेलेच आहेत. तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी तात्काळ हा प्रश्न मिटवला नाही तर आपण आताच या लहान लेकराचं म्हणणं ऐकलं, गणेश डोंगरेच्या पत्नीचं म्हणणं ऐकलं की ज्या पद्धतीनं गणेश डोंगरेचा बळी या कारखान्याच्या ठिकाणी झालेला, तसा आम्ही इथं जीव देऊ. आम्हाला जगायला काही आधार नाही, गावाकडे कुणी आम्हाला जगवणार नाही आणि आमची परिस्थिती पुढचं कुटुंब चालवण्याची नाही. त्यामुळं जर तुम्हाला एवढं निर्दय वागायचं असेल तर आम्ही मरायला तयार आहोत, अशी भूमिका ह्या लेकरांनी आणि लेकरांच्या आईने या ठिकाणी घेतलेली आहे. मला आवाहन करायचं कारखाना प्रशासनाला, कारखान्याचे जे काही व्यवस्थापनाला, की या घटनेचं गांभीर्य लक्षात घ्या. आंदोलन चिघळण्याची वाट पाहून पुन्हा मदत करण्यापेक्षा वेळीच पुढे यावं आणि मदत करावी, अशा पद्धतीचं आव्हान हे या ठिकाणी आम्ही सुद्धा करत आहोत. गदर न्यूज साठी मी अशोक निपटे, बिराजदार साखर कारखाना.